नमः। दशमाध्याय माझे वैला गोदानाचा प्रकार व कथिला। आता ब्राह्मण पूजेचा प्रकार भला सर्व सांगतो लक्ष्मी। तर आता 11-10व्या अध्यायामध्ये आपण काय ऐकलं, गायदानाचं महत्त्व काय। आता 11व्या अध्यायामध्ये ब्राह्मणाचं पूजन या महिन्यामध्ये कसं करायचं ते आपण ऐकूया। तरी तुम्ही श्रोते सतत सावध असावे श्रवणार्थ। शिराब्दितनय श्री विष्णू प्रती जोडोने हात विनविती, जोडोने हात विनविती। लक्ष्मीने हात जोडून विनंती केली। या महिन्यात ब्राह्मणाची पूजा कशी करायची, काय त्याला द्यायचं ते सांगा। अहो स्वामी, पूर्वी आपण स्वर्गलोक नरे यदा विधान अधिक मासे ब्राह्मणाचे पूजन करावे ऐसे कथिले। तरी तो विप्र असावा कैसा, त्याची पूजा कशी करावी आणि तिपासून मानवा बरवी कोणती फलप्राप्ती होत असे। मग ब्राह्मणाचे पूजन करताना ब्राह्मण कसा असायला पाहिजे, त्याची कृती कशी असायला पाहिजे आणि त्याला पूजन केल्यानंतर काय मानवाला फल प्राप्त होतोय ते आम्हाला तुम्ही सांगा। हे मदत सांगितले समस्त ऐसे लक्ष्मीच्या ऐकोनी भाषित। श्री विष्णू म्हणे व प्रियतार्थ सांगतो संपूर्ण ते ऐका, सांगतो संपूर्ण ते ऐका। लक्ष्मी आता मी तुला सांगतोय, सावधपणे ऐक, ब्राह्मण कसा असायला पाहिजे ते पुढे ऐका। तप अहिंसा सत्यव्रत अनुदिने षटकर्माचरणत आणि सर्व कर्मे कला लोपविन करीतो ब्राह्मण योग्य होय। बघा, आता अहिंसा नाही पाहिजे, ब्राह्मणाने कापाकापी नाही केली पाहिजे, कोंबडा कुत्रा नाही कापला पाहिजे, सत्यच बोलला पाहिजे। अनुदिन षटकर्म 6 शास्त्राचा त्यांनी काय केलं पाहिजे, अभ्यास। ऐशा ब्राह्मणाला तुम्ही पूजा करा तर आपल्याला फल प्राप्त होईल। तयासे अधिक मासे अनुदिने गंधाक्षता पुष्प धूप दीपानी नाना फळार भक्ष भोज्यदा आणि तांबूलाधिकांनी पूजावा। मग त्या ब्राह्मणाचे फळ फूल हळद कुंकू टिकला लावायचा, फळ वगैरे भोजनाला त्याला द्यायचा, पानाचा विडा द्यायचा आणि सर्व लक्षणे संयुक्त असून जो सर्व शास्त्र पारंगत सुज्ञ मतपर भक्ती दानता पूर्ण शांतदांत साचार। बघा, जो सर्व लक्षण संपूर्ण युक्त सर्व शास्त्र पारंगत मत भक्ती करणारा म्हणजे विष्णूचं चिंतन करणारा शांत दांत साचार, त्या ब्राह्मणाची या अधिक महिन्यामध्ये काय करा, पूजा करा। तेवे जो लोभ रहित इतिहास पुराण तज्ञ यथार्थ तया लागेत अधिक मासात विशेष करून पूजावा। का के पुराण वक्ता ब्राह्मण हरिरूपती असे आपण तयासे पूजोनी देता दान अनंत फळ प्राप्त होय। मग ऐसा जर आपण त्या ब्राह्मणाची पूजा केली तर जे काय आपण इच्छा केले अनंत ते अनंत फळ प्राप्त होईल। जो भक्तीने पुराणार्थ जाणून आत्मार्थ आपण परमार्थ निरंतर कथितो यथार्थ श्रीहरीचं जाण पाप येतो। मग आता जो आपण भक्ती याच्यामध्ये ब्राह्मण कुळामध्ये आहोत ना, त्याचसारखा तो वागतोय, तोच या पूजेला पात्रता, दान धर्म करायला पात्रता आहे। पुराण वक्ता जो ब्राह्मण तो व्यासरूपी हरीच आपण तयासे भक्ती करिता अनुदिन गंगा स्नान फळ लाभे पय। मग जो पुराण वक्ता ब्राह्मण व्यास रूपाने आहे, जसं व्यासाने 18 पुराण आपल्याला सांगितले आहे तशा प्रकाराने ब्राह्मण हा व्यास रूपाने आहे आणि तो जैसा वागल त्या ब्राह्मणाची या महिन्यामध्ये तुम्ही पूजा करा। संसार सागर मग्न जनांशी जो पुराण धर्म निवेदनशी उद्धरितो पैज क्षण मात्रशी तो श्रीहरीचा साचार। मग या संसार सागरामध्ये माणूस पडलेला आहे ना, त्याच्यातून तो त्याला बाहेर काढते, तरवतोय, ते ब्राह्मणाला तुम्ही काय करा ना, पूजन करा। म्हणून अधिक महिन्यामध्ये सतत कोणत्याही निर्मळ उदकात स्नान करून पुराण वक्त्याप्रत भगवत बुद्धीने पूजावा। या अधिक महिन्यामध्ये पहिला कैलास तलाव बावडी असेल त्याच्यामध्ये आंघोळ करा आणि मग ब्राह्मणाची काय करा, या महिन्यामध्ये पूजा करा। अधिक मासामध्ये एक पुराण ज्ञानी सेविता देख प्रयाग स्नानावणी अधिक पुण्यनिषेक लाभते। म्हणजे अधिक महिन्यामध्ये एक जरी आपण 1 दिवसाचं पुराण संज्ञा ब्राह्मणाची पूजा केली तर आपल्याला प्रयागला आंघोळ केल्याचं काय मिळेल, पुण्य मिळेल असं सांगितलेलं आहे। अधिक मास कथा जेत नित्यनेमे वरल्या जात तेत श्रीहरी तुळशी सहित आणि तीर्थ समस्त वस्ताती। बघा, जिथं अधिक महिन्याचा अध्याय आहे
इथं भगवंत आपल्या तुळशीला लक्ष्मीला सगळ्यांना घेऊन ते तीर्थ म्हणून आहे, जिथं ऐकतात वाचतात त्या घरामध्ये सगळं देव आहेत असं सांगितलेलं आहे. पुराण सज्ञ सुपात्र विषयी भक्ती उपजे जनाच्या हृदयी, त्याचे धन्य त्रैलोक्य ठाई व पुनरपी नाही जन्म तया पय. मग आयचे जे कोणी पुराण ऐकतील वाचतील, पुनरपी जननम जठरी शयनम, आईच्या उदरामध्ये पुन्हा पुन्हा आपल्याला जन्माला येण्याची पाळी येणार नाही आहे. जे कोणी पुराण कथा ऐकतात वाचतात त्या. आता तू पात्र म्हणसी कोण, तरी सांगतो करी श्रवण, केवळ तपेके विद्ये करून पात्रता पूर्ण नव्हेची. मग आता लक्ष्मी तुम्ही सांगितले का ब्राह्मण कुठल्या पात्रतेचा पाहिजे, मग त्याला विद्या असो अगर नसो, कारण जरी का झाला भ्रष्ट तरी तो चातुर्वर्णामध्ये श्रेष्ठ ब्राह्मणाला उपमा दिलेली आहे विष्णूने. तो काही खाल काही पिल तरी पण त्याचं गुण बघायचं नाही आहे. मी त्याच्या तोंडावर जाऊन फसलो, कारण मला काय माहिती ब्राह्मण काय खालते. अशा प्रकाराने म्हणून तो या कलियुगामध्ये ब्राह्मण कसाही वागला तरी पूजेला योग्य आहे असं सांगितलेलं आहे. वेद वेत्ता द्विजपात्र किंचित, तप तपेल तो हे स्वल्पचे निश्चित, ऐसे एकांगी पात्रभूत असते बहुत पृथ्वीवरील. आता या पृथ्वीवर एकांगी आहेत का कोणी नाही, सगळं दुआंगी. कोणी मावरा खाते, कोणी मटण खाते, कोणी दारू पिते, कोणी मावरा. अशा प्रकारे एकांगी कुठला ब्राह्मण तुम्हाला मिळणार नाही आहे. म्हणून भगवंताने बोलले काय, मी त्याच्या मुखावर जाऊन फसलो, मला काय माहिती का तो या युगामध्ये मच्छी मटण खाईल. परे तपाचरणी सत्य जया ठाई वस्ते नित्य, तो चित्ती निलोकी कृत्य कृत्य पात्र सुत्य जाणीजे. म्हणून तपाचरण जो काही 100 एखादा निघतो बघा, आपण बोलतो आमच्या गावात एखादा माणूस आहे 100 का तो सकाळी 4 वाजता उठते ना आंघोळ करतोय, तैसा एखादा ब्राह्मण असेल त्याची या कलियुगामध्ये अधिक महिन्यामध्ये पूजा करा. सगळ्याच ब्राह्मणांची करू नका. आणि सर्व पात्रा माझे पवित्र, तोची दान परमोत्तम पात्र, हे जयाच्या उदरे अपवित्र, शूद्रांना नाही प्रवेशले. ज्याने तुमच्या आमच्या घरचे अन्न खाल्लेलं नाही त्या ब्राह्मणाची पूजा करा. न तुमच्या आमच्या घरचं जेवलाय त्या ब्राह्मणाची पूजा करू नका, न त्याला दान धर्म करू नका. त्याला माऊलीने म्हटलेलं आहे देती घेती नरकाम जाती असं सांगितलेलं आहे. पतिग्रहार्थ समर्थक असो न, जो विप्रण घे कदापि दान, तय दान दिल्याविन बहुदान पुण्य तया होय पय. बघा आपण दिल्याशिवाय तो घेत नाही, मागून घेतो, त्या ब्राह्मणाची पूजा करायची नाही असं सांगितलं आहे. आपण देऊन त्याच्यावर समाधान मानाल ते ब्राह्मणाची पूजा करा या कलियुगामध्ये अधिक महिन्यामध्ये. विद्या तपोहीन ब्राह्मणे, पतिग्रह कदापि नच घेणे, घेता दात्यास तत्क्षणे नरक पतन होय पै. मग ज्याला विद्या नाही काही नाही तर त्याला जर आपण दान करता तर तो देता घेता नरका जाते असं सांगितलेलं आहे. पण ज्याला विद्या नाही, तप नाही, आचरण नाही, त्याला बिलकुल दान धर्म करू नका. आणि जयाचे मन नाही तुष्ट, तो सर्वदा भोगित कष्ट, आणि सकल त्रैलोक्याशी नष्ट, ऐसा स्पष्ट जाणीजे तो. बघा एखाद्याचं मन स्वस्थ नाही, हे खाव का ते खाव, हे दे म्हणा ते दे म्हणा, तर तशी ब्राह्मणाची मागण्याची काय नको असायला पाहिजे. ते ब्राह्मणाला बिलकुल देऊ नका, त्याची पूजा करू नका. आणि स्वया किंचन असोन, सर्वत्र दयाचे संतुष्ट मन, तो विप्र सर्वदा सुख संपन्न, भोगितो जाण निश्चय. मग तो सदा सर्व काळ संतुष्ट आहे, आनंदी आहे, ते ब्राह्मणाची या महिन्यामध्ये काय करा, पूजा करा. यथा लाभ संतुष्ट चित्त, शांत दांत भूत दयावंत, ऐसे ब्राह्मण जे कांत, तयामी सतत वंदितो. तयामी सतत वंदितो. जो ब्राह्मण या कलियुगामध्ये शांत दांत म्हणून घ्या, अजूनही पैगा मी मुद्रा राखी तसे सुभद्रा, अजून भृगुऋषीची लाथ या विष्णूने कुठं सण केलेली आहे या छातीवर. काम तर ब्राह्मण कलियुगाचा देव आहे. तो कसा असायला पाहिजे, शांत दांत स्थिर ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. त्या ब्राह्मणाचे मी विष्णू बोलतो, मी पाया पडतोय असं सांगितलेलं आहे. जे संतावणे अन्य मानव, स्वल्प तपे पावले देहभाव, तयाच्या अर्चन दर्शनादी सर्व असे वाव निश्चय. संतावणे आणि भाव समल काम
संत त्याची देव आणि देव त्याची संत, यात दोन्ही काय भिन्न. म्हणजे यात संतामध्ये पण देव आहे, ब्राह्मणामध्ये पण देव आहे. मग तोच ब्राह्मण म्हणजे संत आहे. आत्मशुद्ध्यर्थ महातीर्थे आणि चांद्रायणादे वत तपोव्रते बहु परिती निरुते कालांतरे फळ देती पय. बघा आपली जी बरीचशी व्रत आहेत ना, ती जर आपण कालांतराने फल देतात. पण या महिन्यामध्ये या चांगल्या ब्राह्मणाची जर पूजा केली तर ताबडतोब आपल्याला काय मिळेल, फळ प्राप्त होईल. आणि साधुजन ते तत्काळ दर्शन मात्रे करते निर्मळ, म्हणून सर्व सोडून केवळ सज्जन ते उपासावा. मग चांगला ब्राह्मण चांगला साधू असेल तर त्या याच महिन्यामध्ये त्याची काय करा, पूजा करा, तर ते ताबडतोब आपल्याला फळ देतील असं सांगितलेलं आहे. भेद द्रष्टे जन सतत सूर्य चंद्रादे दैवत उपासिते परितित. याच्या पापनाशार्थ नवे समर्थ कदापि. बघा आपण चंद्राची इंद्राची उपासना करता तर ते कवा बरेचसे 12,000 वर्ष तप करून तवा पापनाशन होईल. पण या महिन्यामध्ये जर जिवंत ब्राह्मणाची संतांची जर सेवा केली तर ताबडतोब आपल्या पापाचा काय होईल, नाश होईल असं सांगितलेलं आहे. आणि सद्दीप्तो क्षणवेचे पुणित करीती सेवका कारणे, म्हणून साक्षपे भक्तिभावाने साधू विप्रची सेवावा. मग या कलियुगामध्ये या महिन्यामध्ये साधू किंवा ब्राह्मण यांची या महिन्यामध्ये पूजा करा असं सांगितलेलं आहे. त्रिदोषित द्याठाये जयाची आत्मबुद्धी राहे, ग्रहण पदे पर्व काळाविषयी के क्षेत्रविषयी पुण्य बुद्धी बल. मग या महिन्यामध्ये जो काय ग्रहण असेल, पौर्णिमा, अमावस्या, व्यतिपात, वैकृती, बारस, याच दिवशी या ब्राह्मणांची साधूंची काय करा, पूजा अर्चा करा असं सांगितलेलं आहे. के जलविषयी तीर्थबुद्धी परे साधूजनाविषयी त्रिशुद्धी, जयाची न होतैशी संधी तो नर खचित जाणावा. मग जो कोणी या महिन्यात काही विचारत नाही तर त्या ब्राह्मणाची पूजा करून, त्या संतांची पूजा करून काय त्याला गाढवाची काय दिलेली आहे, खर. खर म्हणजे गाढवाची. मग त्या गाढव तीर्थे नाणेले कडूया दुधे माखीला जायचा. म्हणजे गाढवाची पूजा केली, हार घेतला, पण तो ज्याला कुठं लोळला, धुलीन लोळला. काय फायदा. तसा एखाद्या ब्राह्मणाला जो आचरण करत नाही, खाते पितोय, तर त्याला जर आपण दिलं तर ते गाढवाला दिल्यासारखं ना गाढव धुलीन लोळल्यासारखं होईल असं सांगितलेलं आहे. जयाच्या हृदये स्वानंद भाव आणि सर्वदा वसे श्री केशव, तेवी सर्वत्र समभाव ऐसे भूदेव संत जे मानी. समजलं का. सर्व समभाव मानणारा असेल तर त्याला भूदेव म्हटलेले, म्हणजे ब्राह्मण देव आहे या कलियुगाचा. संत त्या ब्राह्मणाची पूजा करा, सर्व धर्म समभाव मानणारा. ते लोकानुग्रते असत, म्हणून केवळ लोकाप्रथम स्वपदार्थे पवित्र करीत मेदिनी सतत फिरता ते मेदिनी. कारण भगवान विष्णू ब्राह्मणाच्या मुखावर आहे आणि तो अख्ख्या पृथ्वीवर मेदिनीवर फिरायला लागलेला आहे. का तर माझं कोण चरण करतात, माझी कोण भक्ती करतात, ह्यो विष्णू ब्राह्मणाच्या रूपाने काय करायला लागलेला आहे, फिरायला लागले. आपल्या वाटते देव कुठं आहे, देव आपल्या हृदयामध्ये आहे, पण तो ब्राह्मणाच्या मुखावर आहे. दर्शन स्पर्शादिके निगुती सकळ जना पवित्र करीती, ऐसे क्षेत्रे तीर्थे दैवताती मेदिनीवरती आहेत पै. मग या मेदिनीवर जे दैवतात ना ते ब्राह्मण आहेत. समजलं का. ज्या गावामध्ये ब्राह्मण आहे तो गाव तीर्थक्षेत्र समजलेला आहे, तो विष्णूचा गाव समजलेला आहे. आता तुमच्या गावात बोनकोड्या हातात, आमच्या गावात बरेचसे बामण डोंगरीला हातील. बामण डोंगरी नाव का पडलं तर ब्राह्मणाची वाडीच आहे म्हणून तिला बामण डोंगरी हे नाव पडलेलं आहे. किंवा सिद्धी करवला, बामण करवला काम, तर तिथं ब्राह्मणाच्या वाड्या आहेत म्हणून अशी काही गावांना नावं पडलेली आहेत. तर ज्या गावामध्ये ब्राह्मण आहे तो गाव विष्णूचा गाव आहे असं समजायचो. परे ते हळूहळू कालांतरे पवित्र करते गे मम धारे, आणि सद्वित्व निर्धारे दर्शन मात्रे तत्काल. हळूहळू जैसा आपल्याला आता हे बाळाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत अस्ती उस्ती मस्ती करते, पण एकदा समजायला लागलं का ब्राह्मण कोण आहे मग आपण समजतायचं ब्राह्मण आपलं असते आपल्या गावाला ब्राह्मण काय करतील, पवित्र करतील. खला तर लोक म्हणजे आपली पूजा करतात, आपल्याला दान देतात, मग आपण कैसं वागायला पाहिजे याचा अर्थ आपण कोण आहोत, देवात. त्यांचं त्यांना कळतंय की नाही. अशा प्रकाराने आपण जसं त्यांना मानून तसं ते मानतील का बाबा आपल्याला लोक देव मानतात. ऐसा साधू विप्राचा स्वभाव काय वर्णोगे त्याचा प्रभाव,
तय मदती दिले वैभव म्हणून केशव मला म्हणते पै. बघा विष्णू बोलतोय कुणाला, लक्ष्मीला, का मला केशव नाव का पडलेलं आहे, काय मी त्याच्या मुखावर आहोत म्हणून केशवाय नमा, माधवाय नमा, गोविंदाय नमा, त्रिविक्रमाय नमा हे विष्णूला नावं पडल्यात ब्राह्मणाच्या मुलं. सकल प्राण्या माझे ब्राह्मण जन्ममात्रेचे अति श्रेयान आणि तपोविद्या सद्विमान झाले मग काय वर्णू. कारण पूर्वी या विष्णूचीच काय करायचे, पूजा करायचे ब्राह्मण लोक, म्हणून तो भगवंत विष्णूच्या रूपाने ब्राह्मणाच्या मुखावर गेलेला आहे. ब्राह्मणापेक्षा अन्य मद काही हे चतुर्भुज रूपे प्रिय नाही. सर्व देवमय मी शेषशाही तैसाचे विप्र हे वेदमय. बघा मला सगळं तुच्छ आहे म्हणून ब्राह्मणाच्या मुखावर राहायची इच्छा आहे. समजा काम तर ब्राह्मणाच्या मुखातून वेद अध्ययन मला ऐकायला मिळतात. आताच मी नावं घेतली नाही का, केशवाय नमा, माधवाय नमा, नारायण नमा, ही संतांच्या मुखातून नावं येतात म्हणून मला त्यांच्या मुखावर जायची इच्छा झालेली आहे. परे दुष्प्रज्ञा मूर्ख हे ते नेनुनी गुरु विप्रात्मा मी तया लागुनी आरच्या दिवशी वेद बुद्धी होऊनी अवमानित साचार. मग जे कोणी चांगल्या ब्राह्मणाचा अवमान करतील तर त्यांचा मी कुलाचा काय करेन, वंश नष्ट करीन असं सांगितलेलं आहे. आणि सद्विप्ते ते आत्मज्ञानार्थ जे चराचर विश्व समजत मतपची आहे सतत ऐसे चित्तात भाविती. मग जे कोणी म्हणतात का ब्राह्मण विष्णू आहे, ब्राह्मण विष्णू आहे असं चिंतन करतात ते मला माझ्या चित्तामध्ये आहेत. सत्स्वरूपे दिव्य ज्ञानेसे निश्चय धरिते तैसेची मानसी म्हणून सद्विक्ते मदसी आवडते जाण इंद्रिय. या लागेता विबुध जनांचे इतर सकल कल्पना टाकूनी नित्य शुद्ध चित्ते करुणी ब्राह्मण प्रार्थी लागुनी पूजावा. पण या महिन्यामध्ये लक्ष्मी का या महिन्यामध्ये ब्राह्मणाची काय पूजा करा म्हणजे माझी पूजा केल्या समान आहे असं या आपल्या 50 ओवीमध्ये भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगितलं. ब्राह्मण आणि गाय हे का पवित्र आहेत त्या अशा निमित्तानं. प्राणी बहु सांगू काय ऐसा पूजिता सद्विप्रय त्रिभुवन पूजले ऐसे होय निसंशय जाणतो. म्हणजे ज्याने ब्राह्मणाची या महिन्यामध्ये पूजा केली त्याने त्रिभुवनाची पूजा केल्या समान आहे. परे ब्रह्म स्वरूपाचा आहार कदापि कोणी न केले साचार कारण ते बहु भयंकर आणि दुर्धर असे पै. सर्व भक्षक आहे कृशान परे त्या न जिरे ते अनुप्रमाण मग ईश्वर मापिया राजा लागून कोठूनही जिरेल पै. बघा आता प्रत्यक्ष काय करताय, सर्व भक्षण आहे कृशान, कृशान म्हणजे अग्नी, ती काय करते वल्याचा पण काय करते जलतोय, पुण्यवानाचा पण पापी सगळा. तशा प्रकाराने ब्राह्मण हा काय करतोय सगळ्या पापाचा, आपण जो ताट तांब्या छत्री चप्पल देतो हे सगळा पापाचा बोजा ब्राह्मणाच्या डोक्यावर लागते. समजलं का, जैसा अग्नी जैसा सगळ्याचा काय करते खाक, त्याचा ब्राह्मण पापाचा आपले खाक करतोय. आता 13वेला आपण ब्राह्मण बोलतो बघा, जे आपण ताट तांब्या छत्री देतो तो सगळा पाप केलेला बोजा ब्राह्मणाच्या डोक्यावर लागते. आता उदाहरणार्थ आपण हातताव मुत्ताव सगळा संडास काय जाते समुद्रामध्ये, समुद्र किती सण करतोय आपल्याला तिथं काय दिसतंय नित्तल काच काय पाणी दिसतोय की नाही, फिल्टर पाणी. तैसा ब्राह्मण योग कोण आहे आपला फिल्टर करणारा समुद्र आहे. म्हणून ब्राह्मणाला जे काय आपण देव केलेल्या पापाचा बोजा सगळ्या ब्राह्मणाच्या यावा लागतोय, पुनर्जन्म आपल्याला माणसाचा मिळतोय. मग हल विषय निहार देक ब्रह्मरूप विषय अधिक मैत्र औषधी योग विषयक सकळिक तत्क्ष निशंक नासती हलाल. आज प्रत्यक्ष राम नामाने ज्याने वीज घेतलेला होता शंकराने, तर त्याने गंगा घेतली, चंद्र घेतला, साप गुंडाळला तरी त्याचा उलटी पण होत नाही ना आतमध्ये पण जात नाही. मग काय केलं, राम पूजी सदाशिव भजन करे महादेव. त्या महादेवाने रामाचं चिंतन केल्याबरोबर नीलकंठ नाम प्रसिद्ध झाला. मग अशा प्रकार राम नामामध्ये तोच राम म्हणजे भगवान विष्णू ब्राह्मण आहे असं सांगितलं आहे. असं जर आपण चिंतन केलं तर हलाल सारखं आपलं घेतलेलं असेल तो सगळा नष्ट होईल. ऐसा भगवंताचं नाम सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. संत सेवा याची देवा उत्तम, साधू संतांची सेवा करा, ही ब्राह्मणाची सेवा करा, हेच या कलियुगामध्ये अधिक महिन्याचं पुण्य सांगितलेलं आहे. आज्ञाने घडता ब्रह्म हा स्वर्ण त्रिपुरा होय अंधपतन बुद्धिपूर्वक ते करिता दान
पत्नी पडते 21वे गणपतीला नमस्कार करून कालच्या अध्यायामध्ये आपण ब्राह्मणाची या द्वादशीच्या दिवशी पूजा कशी करायची ते आपण जसं आपण पाणी आगीला शांत करतोय तसं ब्राह्मण आपल्याला काय करतोय संत शांत करतोय असं सांगितलेलं आहे न ब्राह्मण जर अज्ञानपणाने कसाही वागतोय काही खातोय पितोय न जरा त्याला जर दान केलं तर तुका म्हणे देती घेती आणि तिघे नरकामध्ये जाते 21व्या नरकामध्ये त्याला पडावं लागेल ना आपल्याला सुद्धा म्हणून ब्राह्मणाला दान करताना पात्रता ब्राह्मणाची बघायची असं सांगितलेलं आहे मग अज्ञाने करता ब्रह्मस्वारण स्त्री पुरुषा होय अंधपतन बुद्धिपूर्वकाचे ते करता जाणं पत्नी पडते 21वे म्हणून चांगला ब्राह्मण बघा बुद्धिपूर्वक त्याला दान धर्म करा जे ऐश्वर्य मदोन्मत्त बोलले महामूर्ख विचार न करीते ते न मानिता निरयासी भीती ब्रह्मस्वहरिते बलात्कारे मदोन्मत्त म्हणत हा जाऊ दे कोण बघायला आपण काय खाले ते ऐसा पैशाचा गर्व भक्तीचा गर्व ज्ञानाचा गर्व तर ते सुद्धा नरकाला पडतील ब्राह्मणाने सुद्धा आपला भक्तीचा गर्व दाखवायचा नाही आहे परे ज्या विप्राचे वृत्तीहरण झाले तयाचे करता रुदन नेत्राश्रुबिंदू रजकण भूमीचे जितके विदता ते बघा न जर ब्राह्मणाचा अपहरण केलं अपमान केला काही त्याला मारलं तर ज्याच्या डोळ्यातून त्या ब्राह्मणाचे जेवढे अश्रू पडतात ना तेवढ्या अश्रूपर्यंत आपल्याला नरकामध्ये पडावं लागेल असं सांगितलं आहे ब्राह्मण कसाही वागला काही केला तरी त्याचा अपहरण त्याला वाईट शब्द आपण बोलायचं नाही आहे ब्राह्मण कलियुगाचा देव आहे ब्राह्मणाच्या मुखावर भगवान विष्णू आहे न गायीच्या पोटात 33 कोटी देव आहेत तितके संवत्सर पर्यंत ते भूप आणि तयाचे दूत कुंभी पाक नरकी सतत राती पचत निश्चय जर ब्राह्मणाला मारलं काय अपमान केला आणि त्याच्या डोळ्यातून जेवढे अश्रू पडलेत ना तर तेवढे अश्रू आपल्या नरकामध्ये पडावं लागेल आणि स्वयदत्त किंवा परदत्त ब्राह्मणाचे वृत्ती जे हरित ते 60,000 वर्ष विष्ठेत कृमी होऊन राहतात मग जर ब्राह्मणाचं आपण चोरून धन घेतलं तर त्याला 60,000 वर्ष नरकामध्ये पडावं लागेल ब्राह्मणाने जर आपल्याला केला सफरचंद दिला तर घ्या पण त्याचं चोरून काही धन घेऊ नका आणि जे नुप घेते ब्राह्मणाचे धन ते सर्वत्र पराभव पाहून अल्पायुष्य राज्यभ्रष्ट होऊन दुःखे भोगते सर्वदा बघा आता पूर्वी राजांना ब्राह्मण लोक सुद्धा कर द्यायचे तर राजाने ब्राह्मणांच्याकडून कर घ्यायचा नाही न घेतला तर राजा सुद्धा भ्रष्ट होईल न त्याचा अर्धा आयुष्यात त्याचा अल्पायुष्यामध्ये तो मेला जाईल राजा पूर्ण राज्य करणार नाही आहे ऐसे विप्रधन भयंकर आते म्हणून प्रिय न मम जना प्रती सांगतो की ब्रह्मश्वास निवृत्ती कल्पांती न शिवावे ब्राह्मणाच्या धनाला कल्पांती काली शिवायचं नाही आहे किती 200 अजून 500 असोत पण 1 रुपयाला त्याच्या शिवायचं नाही असं सांगितलेलं आहे जरी ब्राह्मण्या स्वापरात केला की तो मारित किंवा शापित असला तरी तया ते द्रोवाईला नचकी जय मतपुरुषे ब्राह्मणाने कधीतरी आपल्याला काय केलं तरी त्याला काही आपण बोलायचं नाही काय करायचं नाही असं सांगितलेलं आहे ब्राह्मण कलियुगाचा भूदेव आहे जसा मी अनुदीन ब्राह्मणासे सवितो वंदितो भक्तिभावेसी केवित माझे जन इत्यासी प्रेमभावे वंदावे जैसा मी ब्राह्मणाचे आद्यपर्यंत सेवा करतोय तुम्ही पंढरपूरला जा पंढरपूरच्या विठोबाच्या छातीवर बघा अजून भृगुऋषीचे काय केलेले आहे लात्सन केलेले अजूनही पैगा मुद्रा मी राखीतच सुभद्रा अर्जुना अजूनपर्यंत भृगुऋषीचे लात मी या छातीवर सण घे म्हणून कलियुगामध्ये ब्राह्मणाला जास्तीत मान द्यायचं का तर ब्राह्मण शाप देईल तर आपल्या कुलाचा काय होईल वाटोला होईल हे मम आज्ञा पाळजे सकळ यावणे अन्यता व वर्तेल जया साक्षात गणनील दंडिल तत्काल निश्चय हे आपल्याला कशाचं चाललेलं आहे द्वादशीच्या दिवशी या ब्राह्मणाची पूजा कशी करायची ब्राह्मणाला द्या का गर नको देऊ पण त्याचा अपमान करू नका अज्ञाने किंवा अज्ञाने करून घडेला असता ब्रह्मस्वरण नुगराजा परितक्षण अंधपतानं प्राप्त होईल मग एक नुगराजा होऊन गेला तर तो अंधपताला गेला त्याने काय केलं या ब्राह्मणाला पण 1000 गायी दान केल्या या ब्राह्मणाला पण 1000 गायी दान केल्या तर एक दिवशी याला गेलेली गाय याच्या गोठ्यात गेली परत ती दान त्याला केली तेव्हा तो ब्राह्मण बोलला अरे काल तोने मला ही गाय दान केले आज त्याला लगेच दान केले म्हणजे तुझा राजा वेस का कोण वेळ मग त्या ब्राह्मणाने त्याला शाप दिला का तू सरडा होऊन पडशील ऐसा त्या नुगराजाला शाप दिलेला होता एके समये कृष्ण सुत
प्रद्युम्न सांबासहित समस्त एकत्र मिळवणे विहारार्थ वनामध्ये पावले. मग आपण नाही का चैत्र वैशाखाच्या दिवशी जंगलामध्ये खेळायला जातो, तसं द्वारकेतून कृष्णाची मुलं साम अनिरुद्ध सातत्की बरीचशी पोरं जंगलामध्ये गेली. जंगलामध्ये गेल्यानंतर त्यांना तहान लागली. तहान लागल्यानंतर ते पाणी प्यायला गेलं बावडीजवळ. तर एका बावडीमध्ये मोठा सरडा पडलेला होता, ते बावडीमध्ये पाणी नव्हता. ते बहुत वेळवरी क्रीडा केल्या नाना परी स्वेद सुटला सर्व शरीरी तृषाक्रांत झाले. स्वेद म्हणजे घाम सुटला, ताण लागली त्या जंगलामध्ये आणि ते पोरं पाणी पियाच्या शोधामध्ये गेलेले आहेत. उदकाला गे फिरत फिरत पावले निरुदक कुपाप्रत हात पाहता सरडा अद्भुत पर्वता एवढा देखील. किती पर्वता एवढा मोठा त्या बावडीमध्ये काय पडलेला होता, सरडा. कारण पाणी पिवायला गेले ना, मग आता त्याही बराचसा प्रयत्न केला त्या सरड्याला वरती काढण्यासाठी, पण तो एवढा मोठा डोंगरा इतका होता म्हणून तो काय त्या पोरांच्या हातातून ओढला गेलेला नाही आहे. तदर्थ कृपाळू होऊन उद्धारत केला यत्न चर्मपासीत तया बांधून वरी ओढून लागले चर्मपासी. म्हणजे आपण काय एक पाय खाली टेकतो बावडीन, एक पाय वरती. ऐसा त्याला सांगितलं ये पायाला धर न तो वरती आहे, पण तो सरडा मोठा होता डोंगरा इतका म्हणून तो काय त्यांच्या पोरांच्या हातातून येत नव्हता. पण शेवटी ती पोरं घरी गेली द्वारकेला ना आपल्या बाबाला बोलतात, बाबा हे आपल्या बावडीतनं एक मोठा सरडा पडलेला आहे, तुम्ही चला ना त्याला काढायला. मग आता तो कृष्ण येईल ना हात देईल ना त्या सरड्याला वरती काढेल. तो कोण होता, नुगराजा. का तर ब्राह्मणाने त्याला काय दिलेला होता, शाप गायदान करताना. मग परी तो सरळ जड बहुत बाळाचे बळ चालेना तेत. मग जाऊन या श्रीकृष्णाप्रत सर्व वृत्तांत कथेला. तेव्हा तो श्रीकृष्ण चक्रपाणी उपासनिद्धाला धावणी सवेती वामस्ते करुणी सरड्यावरती काढीला. ताबडतोब कृष्णाला सांगितल्यावर कृष्ण धावत आला आणि त्या सरड्याला हात दिला न त्या हातातून तो सरडा वर आलेला आहे. तय तो कृष्ण स्पर्श तत्क्षणी सरडा स्वरूप टाकुनी तत्स्वरूप समान वर्ण दिव्य पुरुष झाला. पाय ताबडतोब कृष्णाचा पाय लागला, हात लागल्याबरोबर त्या सरड्याचा असा दिव्य पुरुष सोन्यासारखा झालेला आहे. मस्तक ठेवणे कृष्णचरणी उभा राहिला तत्क्षणी तया पाहता सर्वांचे मनी आश्चर्यभूत झाले. पाय मस्तक ताबडतोब तो सरडा कृष्णाच्या पाया पडला आणि दिव्य पुरुष असा झाल्याबरोबर ते बघणारे लोक होते आश्चर्य वाटले का बावडीमध्ये सरडा होता ना आज तो वर आल्यावर त्याचा मनुष्य झालेला आहे. मग त्या दिव्य पुरुषा लागून श्रीकृष्ण म्हणे गा तू कोण, तुझं ही दशा काय म्हणून लाभले होते सांग पा. मग त्यावेळी तो कृष्ण विचारायला लागला का तू आता दिव्य पुरुष झाला, तू पहिला कोण होता, सरडा का होता. तर म्हटलं एका ब्राह्मणाने मला शाप दिला गायदान करताना, मी त्याची गाय यांना दिलेली गाय परत यांना मी दान केली म्हणून त्याने मला शाप दिलेला होता. ऐसे कृष्णाचे भाषित ऐकून तो पुरुष बोलतो देवा तो सर्व भूतात्मा यथार्थ सर्ववेत्ता आहेसे. तेव्हा तो सरडा बोलतो मानव रूपाने, देवा तुम्ही सर्व जाणकार आहे, अनंत रूप अनंत वेश घेशील भक्ताकारणे, तुम्ही अनंत रूप धारण करता कुणासाठी ना कुणासाठी ना मी सरडा व्हायला ते तुम्हाला माहिती नसेल का, माहिती असेल पण तुम्ही मुद्दाम मला विचारता का, तर माझ्या तोंडून तुम्हाला ऐकायचं. तथापि तो प्रश्नसे म्हणून सांगतो ऐके संपूर्ण इक्षाकुळ वंशे नुगराजा विधान राजा असता झालो पै. बघा आता इक्षाकुल म्हणजे एकुलता एक मी माझ्या वडिलांचा मुलगा, तर अशा प्रकार इक्षाकुल नंदिनी मी सूर्यवंशामध्ये राजा होतो. मी दान करताना एक गाय याला द्यायची तर मी त्याला दिलेली आहे. सकळ दाना माझे प्रथम गणिले जाय माझे नाम नित्य नूतन विप्रोत्तम पाचारुणी पूजित असे. मग माझा नित्यनेम होता का प्रत्येक ब्राह्मणाला नूतन नूतन नवीन नवीन काहीतरी वस्तू दान करायची. तसं एक दिवशी काय केलं पुढे ऐका. सुवर्णभूमी गज घोटक रथ शिबिका याने अनेक व रत्नवस्त्र भूषणाधिक नित्यदाने देत असे. माझा दररोजचा नित्यनेम होता, कुणाला वस्त्र, कुणाला अन्न,
तर कुणाला गाई सोनं नाणं लागेल ती वस्तू मी ब्राह्मणांना द्यायचो. अशी माझी सगळ्या जगामध्ये काय होती, कीर्ती होती दानामध्ये. अनेक सुशीला सुलक्षण बहु दुग्धवत्या ते तरुण अविकलांगे वत्स संपन्न चतुस्तने निरोगी. मग मी काय करायचो, गाय दान करताना 4 स्तनाची रोग नसल ऐशी गाय मी ब्राह्मणांना द्यायचो. कपिलवर्ण बहुसुंदरे न्यायार्जित पुष्ट शरीरे स्वर्ण शृंगी रौप्य खुरी वस्त्र अलंकार भूषित आयशा अत्युत्तम गाया यथाविधाने पूजनीया नित्य सुपात्र ब्राह्मणवर्या असंख्यात देत. असंख्य म्हणजे गणतीना एवढी मी दानधर्म करायचो गायांचं. आयसे चालता चालता पाहे कोणे एके विप्रासे दिलेली गाय चुकून माझ्या गोठ्यात आली येऊन मिळवणी राहिली. मग आता तुम्हाला मी 1000 गायी दान केलत्या ना, त्याच्यातनं चुकून एक दिवशी ती गाय परत माझ्या गोठ्यामध्ये आली आणि तीच गाय मी दुसऱ्या ब्राह्मणाला काय केले, दान केली. त्याच्यामुळे तो ब्राह्मण पहिला ब्राह्मण माझ्यावर रागावला आणि त्याने मला शाप दिला. ते मी न जाणता उणे नित्यवद्यता गोप्रधाने त्यातून एक विप्राकारणे तिच गाय दिदली पै. म्हणजे जी तुमच्याकडली गाय आलती ना ती मिनी यांना दिली आणि त्या गेल्या गाया चराला गेल्यानंतर याची गाय याच्या गोठ्यात आली. तर तो बोलतोय नाही, ही गाय मला परवाच्या दिवशी त्या ब्राह्मणा याने दिले, राजाने दिले. नाही म्हटलं मला आत्ता दिले, एवढा हात सुद्धा वलातील पाणी सोडलंय, तो हात सुद्धा सुकलेला नाही, आज मला याने दिलेली आहे. असा दोघांचा काय चाललेला होता तिथं भांडण. ती अशी तो विप्र घेऊनी जात असता घरा लागोनी पूर्वीचा प्रतिगृहिता धनी औचित प्राप्त झाला पै. मग आता यानं त्या गायी दान केल्या ना, तो जात असताना येऊन अमकाच ब्राह्मण आहे ना आणि म्हटलं ही गाय मला परवाच्या दिवशी दिले. तर तो बोलतो नाही म्हणा आता त्याने हातपून नाही सुकलं माझं, त्याने पाणी सोडले ते गायीवर. असा दोघांचा भांडण चाललेला आहे. तेने ती पहिली गाय आणि म्हणे मी माझी गाय होय पतिगृहात म्हणे या काय आता राय मज दिदली पै. असं त्यांचा रस्त्यामध्ये दोघांचा काय चाललंय, भांडण चाललंय. तो बोलते म्हणा परवाच्या दिवशी दिलंय, यो बोलते म्हणा या आत्ता दिलंय, पाणी सुद्धा सुकला नाही हाताचा सोडलाय. तर अजून माझा हात ना सुकला विप्रात तुझं काय चल लागला. उभयताचा विवाद चालला मग ते आले मजपासी. ऐसा यो नुग राजा सगळा त्या कुणाला सांगतोय, कृष्णाला. का मिनी गाय दान करताना एक गाय ब्राह्मणाला दिलेली दुसऱ्याला दिले मिनी, त्याच्या निमित्तानं म्हणा सरडा व्हावा लागलेला असा शाप दिलेला आहे. ते स्वार्थ तत्पर दोघे जण बोलू लागले मज लागून राया तू आहेस कोण दाता किंवा अपार्थ. दोघाही मला शाप दिला, कारण देणारा राजा तू राजा आहेस का कोण आहे. आज याला पण मला तीच गाय दिले, याला पण मला तीच गाय दिले, मग तुला काहीतरी आम्ही शाप देत आहोत. तो सरडा होऊन असा शाप दिलेला आहे. अरे एकासे दिलेली गाय पुन्हा दुधासे देता काय दत्ताप्राय हा न्याय तुझं लागेच न शोभती. दत्ताप्राय म्हणजे यो उलटा प्राय आपण बोलतो न्याय. तू वकील आहेस का कोण आहे, दोघांचा न्याय कैसा करतोस तू. याला दिलेली गाय त्याला देतो, तू वकील वेस का कोण वेस. अशा प्रकारे ते ब्राह्मण त्या राजाला बोलायला लागलेले आहे. ते तयाचे ऐकून भाषित मजला झाला भ्रम अत्यंत. तयाचे प्रार्थना केली बहुत परी ते व्यर्थ झाले पै. बराचसे मी त्यांची प्रार्थना केली, बाबा तुझी एक गाय दिली ना, हे गायीच्या ऐवजी मी तुला 1000 गायी दान करतोय. तो बोलता नाही मला दिलेलीच गाय पाहिजे. यो बोलता नाही मला याची दिलेली हीच मला गाय पाहिजे. कोसून सांगतो मला 1000 नको ना 2000 नको. ऐसा त्या दोघांचा ब्राह्मणाच्या भांडणामुळं यो मला शाप लागला न त्या शापामुळे मी सरडा होऊन पूर्वे विप्रासे लक्ष गाया देऊ लागलो यदुराया परी ह्या न घे म्हणून या टाकून गेला तो असा. पण पूर्वी मी त्याला बोललो तुला याच्यापैकी मी 1000 गायी देते, नको म्हटलं. या दिल्यास न याहून तुझ्या झे तुला न तू नरकान पड. ऐसा त्याने मला शाप दिलेला आहे. दुजाने कतरे ह्या धेनुविन 10 लक्षही तुझं देतो गायी. मग तो तर तीच धेनू घेऊन घरा जाता झाला पै. याला बोललो तुला 10 लक्ष देतो नाही गायीच्या बद्दल, ही गाय सोडणं त्याला देत. तो म्हणता 10 न 20 दिल्या तरी मी सोडणार नाही आहे. ऐसा तो गाय घेऊन गेला. काय ते गायला गोड लागला तर काय लागला देव जाणं. तर दोघांच्या भांडणामुळे ती गाय कोणी सोडलेली नाही आहे. शेवटी त्याही दोघाही रागारागाने त्या नुगराजाला शाप दिलेला आहे. पुढे मी पावता निधन यमदूत गेले घेऊन
यमधर्मासह मद लागून प्रश्नित झाला ऐसे पै. मग शेवटी ते दोघं मला शाप देऊन गेल्यानंतर मला मृत्यू आल्यानंतर मना वरीत यमराजाच्या जवळ न्याला. मग यमराजा बोलतोय तुला आधी पुण्य पाहिजे का दुःख पाहिजे. तर म्हटलं त्याने सांगितलं मला आधी दुःख द्या न मागून मला सुख द्या. का तर मी आवऱ्या गायी दान केल्यानं त्याचं तो यमराजा विचारायला लागला का तुला आधी सुख पाहिजे का मागून दुःख पाहिजे. तर त्याने सांगितलं मला आधी दुःख दे. दुःख म्हणजे तो सरडा काहीतरी दिलाय ना तो दे मला यातना भोगायला. अरे तू प्रथम शुभ भोगेसे हे अशुभ भोगेचे इच्छेचे तू केलेल्या पुण्यकर्माचे अंत नाही साचार. तवा यमराजा बोलतोय तुला आधी शुभ पाहिजे का वाईट पाहिजे. तर का म्हटलं तर म्हटलं तुझं पुण्य आवरस असलेलं आहे का त्या पुण्याची गणती करता येत नाही. तुने अधिक महिन्यामध्ये लोकांना गायी ब्राह्मणांना चिकार दिलेले आहेत त्याचं तुझं पुण्य साचलेलं आहे. मग 2 भाग झालेले आहे. पण देताना थोडासा तू चुकलास. एक गाय दिलेली परत याला दिले न त्याला दिले म्हणून तुला आधी शुभ पाहिजे का आधी दुःख पाहिजे ते पहिला सांग. तेव्हा मी आता या सांगितलेले अशुभचे सर्व भोगितो पहिले ते ऐकून यमधर्म कथिले पतन पावे सत्वर. मग त्या यमराजाला सांगितलं का पहिला मना काय पाहिजे अशुभ पाहिजे. अशुभ म्हणजे सरडा समजलं का. मग तो यमराजाने त्याला पहिला सरड्याच्या योनीला टाकलेला तो बावडीमध्ये पडलेला आहे. तव मी झालो सरडा रूप तेथे दुःखे भोगिले अमुप. तव दास्याचा महाप्रताप म्हणून अद्याप स्मृती आहे पै. मिनी जे दास्यत्व केले मिनी जे दानधर्म केले त्याची मला काय आहे स्मृती म्हणजे आठवण आहे. म्हणून मी ह्या सरडा रूपाने अशुभ पहिला भोगतो. आता तुमचा उद्धार झाले. आता मी कुठं जाणार वैकुंठाला आणि तिथून परत येऊन नुगराजा म्हणून होणार. आज तुझे दर्शन झाले याने सर्व पाप लोपले हे दिव्य स्वरूप लाभले त्रिजगी धन्य झालो पै. त्रिजगी आज म्हटलं तुमचं दर्शन झालंय मी 3 लोकांमध्ये धन्य झालो का. तर आज माझा सरड्यापासून माझा उद्धार झालेला आहे. आता येतो या आगा यदुपते कृपा दृष्टी असावी मदप्रती ऐसे बोलून तो नृग अनुपते तव दिव्य यान पातले. आता म्हटलं कृष्णराया येतोय माझी कृपा असू द्यावी. एवढं बोलल्यावर स्वर्गाहून काय आला त्या राजाला विमान आला. विमानामध्ये बसला आणि तो वैकुंठाला गेलेला आहे. तया माझे बैसोनी तत्क्षणी नुगराज गेला ब्रह्म सदनी आस्व श्री हरी चक्रपाणी सिंधूला गे सांगत असे. सिंधू म्हणजे कोण समुद्राची कन्या लक्ष्मी. तिला भगवंत सांगतोय का ऐसा नुगराजा गायदान करताना थोडासा चुकला न त्याला सरडा होऊन पडला आणि परत त्याचा उद्धार झाला तो गोलोकाला गेलेला आहे. अहो कांत्या नुगराजा लागून ब्रह्मस्वयोगे झाले पतन परिपूर्वी समागम पूर्ण घडला असे तयासी. हे कांते लक्ष्मी का या नुगराजाला ब्रह्मस्वचा योग घडला. ब्राह्मणाने जो शाप दिला होता तो शापामुळे तो सरडा झाला. पण त्याला पुण्य कशा मिळालं संत संग देई मध ही संतांची संगत घडली म्हणून त्याला परत वैकुंठामध्ये गोलोकाला गेलेला आहे. तेने योगे त्या घोरवणी श्री कृष्णाचे दर्शन होवणी तयाच्या करस्पर्श करुणी उद्धरुणी गेला तो. मग त्या नुगराजाचा सरडा झालेला होता पण कृष्णाच्या पायाला लागल्याबरोबर त्याचा उद्धार झालेला तो उद्धार करून वैकुंठाला गेलेला आहे. आयसा सत्संगतीचा महिमा म्हणून तेथे तेविता प्रेमा यहलोके सकळ कामा पूर्णता होय निश्चय. म्हणून या जन्मामध्ये जर आपण संत संग देई सदा काय म्हटलेलं आहे संतांच्या संगती मनोमार्ग गती 11वा श्रीपती येणे पंथे. मग जर आपल्याला यो पंथ पाहिजे गोलोकाचा तर संतांची संगत धरा ऐसा विष्णू लक्ष्मीला बोलतोय. आणि साधूंचे दर्शने स्पर्शन कीर्तन किंवा अनुसरून मरून महातीर्थापरी पावन आहे जाण सिंधुजे. हे लक्ष्मी तीर्थाचे तीर्थ असेल ना तर संतांचे चरण. संतांच्या संगतीशिवाय आपला तरुण उपाय नाही आहे. या लागे सकळ जनांनी साधू पूजा कीजे अनुदिनी तेने योगे कैवल्यदानी संतुष्ट राहतो सर्वदा. भगवंत संतुष्ट कशाने असते संतांच्या संगतीने. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. तेने साधत ती साधन तुटती भवाचे बंधन. आपली भवाची बंधन तुटवायचे असतील तर संतांच्या संगतीला लागा. असा तसा यो नुगराजा संतांच्या संगतीला लागला. कृष्णाचा पाय लागला म्हणून त्याचा उद्धार झालेला आहे.
त्यातून या अधिक मासात सत ब्राह्मण पूजिता सतत त्रैलोक्याचे यथार्थ होते यात संशय नसे पण त्यातून या अधिक महिन्यामध्ये ब्राह्मणानं त्याने काय केलेलं होतं, दान केलेलं होतं गायीचं, म्हणून त्याचा जो संशय फिटलेला आहे, त्याला राजा व्हावं लागलेला आहे. जरे सर्व लक्षणे सुखसंपन्न ऐसा कोणी न मिले ब्राह्मण तरी एक लक्षणे युक्त महान त्याचे पूजन करा. 1 लक्ष म्हणजे जर आपल्याला आवड काय देता आलं नाही तर एका ब्राह्मणाला कच्ची शिदा तरी दान करा. अधिक मासे विप्रा पूजिता तृप्तवती सर्व देवता ब्राह्मण अर्चना विनारिता दिवस वृत्ता दडवू नये. या अधिक महिन्यामध्ये 30 दिवस आहेत ना, तर 1 दिवस तरी ब्राह्मणाची पूजा करा, रिकामी दौडू नका असं सांगितलेलं आहे. गंगा तीर्थ स्नानेसे जे महापुण्य आतासे त्याहुनी विशेष अधिक मासे विप्रार्चनेसे येतासे. गंगा तीर्थ पवित्र स्थानी जे आपण तीर्थ करतो ना, ते तीर्थाचं पुण्य एका ब्राह्मणाच्या दर्शनाने किंवा पूजा अर्चा केल्याने पुण्य आहे. विप्रार्चना करता नेम दुसरा नसे अपय उत्तम धर्मार्थ मोक्ष आणि काम याने ते सकल साधतील. आपल्या संतांच्या संगतीने ब्राह्मणाच्या पूजनाने धर्म अर्थ आणि काम मोक्ष या 4 आपल्याला सलिपता प्राप्त होतील. ऐसा विप्रार्चनाचा प्रभाव म्हणून अन्यथा कोणी सर्व ब्राह्मणाचे पूजावा सदैव पुरुषोत्तमासे कीजे पै. ऐसे विष्णूने कथिले लक्ष्मीसे आनंदोने क्षीराब्दी दुहिता विनयपूर्वक दीपदान वार्ता तयासी प्रश्निता झाला पै. आता कुठले दीप वार्ता, महिनाभर दिवा लावण्याचं कारण काय, महिनाभर दिवा विजला किंवा 1 दिवशी दिवा विजला तर तिला काय यातना आहेत किंवा 1 दिवस दिवा लावण्याचं काय पुण्य आहे ते आता आपल्याला या पुढच्या अध्यायामध्ये ऐकायला मिळेल. मग ती कथा पावन पुढच्या प्रसंगी वर्णिजेला पूर्ण तरी श्रोते सजनी स्वांत करणं सावधान राखीवे. मग दिवा दानाचं दिवा लावण्याचं महत्व काय आहे ते तुम्ही श्रोत्यांनी अंतकरणापासून ऐका. येथे श्री अधिक महात्म्य सार बृहन्नारदे पद्म आधारम सज्जन श्रोते कोच्चतुर ते 11वा अध्याय. श्रीकृष्णार्पण नमस्तु. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.